अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली म्हणतात, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी माझं मनापासून ऐक. आज गुरुपौर्णिमा आहे. अनेक भक्त माझ्या चरणी फुलं अर्पण करतात, दिवे लावतील, नामस्मरण करतील. पण आज मी तुझ्याकडून फुलांची अपेक्षा करत नाही. आज मला तुझ्या मनातला अंधार दूर करायचा आहे. किती दिवस झालं तू मनापासून हसलाच नाही. प्रत्येकाला म्हणतोस मी ठीक आहे, पण मला माहीत आहे की तुझ्या मनात किती वेदना दडलेल्या आहेत. रात्री उशीवर डोकं ठेवून तू किती वेळा अश्रू ढाळलेस, किती वेळा स्वतःलाच विचारलंस, स्वामी माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? बाळा, तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. तुझे अश्रूही मला दिसतात. पण लक्षात ठेव, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तर वेळ देतो, कारण योग्य वेळी मिळालेला आशीर्वादच आयुष्यभर टिकतो. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुला एकच सांगतो, स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. ज्या क्षणी तुला वाटतं की सगळे तुला सोडून गेले आहेत, त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. तुझ्या धैर्याची परीक्षा घेतो. तुला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुझ्यातील सामर्थ्य जागं करण्यासाठी. आजपासून तुझ्या नशिबाला दोष देणं थांबव. तुझ्या हातात आजचा दिवस आहे. आजचं कर्म उद्याचं भविष्य घडतं. जर आज तू धैर्याने उभा राहिलास, तर उद्या तुझ्या घरात आनंदाचा दिवस उगवेल. म्हणून पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा विश्वास ठेव, पुन्हा हस. माझ्याकडे फक्त सुख मागू नकोस. मला अशी प्रार्थना कर, स्वामी संकटातही योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. मन खचलं तरी पुन्हा उभा राहण्याची ताकद द्या. माझ्या यशात नम्रता आणि अपयशात संयम द्या. बाळा, लक्षात ठेव, गुरुचा खरा आशीर्वाद म्हणजे तुझ्या मनात जागलेला विश्वास. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हाच माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलात असतो. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी एक संकल्प कर. रागापेक्षा प्रेम मोठं ठेवीन, तक्रारींपेक्षा कृतज्ञता मोठी ठेवीन, आणि कितीही अडचणी आल्या तरीही सत्याचा मार्ग मोडणार नाही. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात शांतता नांदो, तुझ्या मनात श्रद्धा वाढो, तुझ्या कार्यात प्रामाणिकपणा राहो, आणि तुझ्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझू देऊ नये. आज गुरुपौर्णिमा आहे. आजपासून दुःख मोजणं थांबव आणि आशीर्वाद मोजायला सुरुवात कर. तुझा गुरु तुझ्यासोबत आहे, आणि जोपर्यंत श्रद्धा जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या जीवनातील कोणताही अंधार कायम राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.